ओम नमः शिवाय. अध्याय 13. श्री गणेशास वंदन करून कवी श्रीधर महादेवांचे गुणगान करताना म्हणतात, जे सद्गुरू ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी म्हणजेच शिव श्री गजाननाचे जनक त्यांच्या चरणांना मी वंदन करतो आहे. स्कंद पुराणात सूतांनी शौनकादिक ऋषींना त्रेतायुगातील एक अद्भुत कथा सांगितली. तरी ती कथा तुम्ही सर्व भाविक श्रोत्यांनी चित्त एकाग्र करून ऐकावी. पूर्वी दक्ष प्रजापतीने महायज्ञाचा आरंभ केला होता. स्वामी शंकरांची निंदा करण्याच्या हेतूने दक्षाने त्यांना सोडून इतर सर्व देवांना यज्ञामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. जगदात्मा सदाशिव ज्यांना पद्मज रमाधव वंदन करतात, त्यांचे स्तवन वेद आणि इंद्र करतात, ज्यांची महिमा अद्भुत आहे असे ते भगवान शिव. परंतु प्रजापती दक्ष मात्र दिवस रात्र त्यांची निंदा करीत होता. तो भगवान शिवांची निंदा करत म्हणे, हा अपवित्र नरमुंडमाळा गळ्यात धारण करतो, गजचर्म ओले करतो आणि त्यालाच अंगावर पांघरतो. दुर्गंधीने त्याचे मन कंटाळत नाही. नरकपाळ घेऊन भिक्षा मागतो. नेहमी स्मशानात वास करतो. सर्वांगाला चिताभस्म लावतो. ठिकठिकाणी विषारी सापांनी त्याला लपेटलेले आहे. जितके भ्रष्ट आहे तितके त्याने जवळ केले आहे. भूतांची टोळी त्याच्या सोबत असते. याने जितके अभद्र आहे ते सर्व अंगीकारले आहे. याला कोण भला म्हणेल? ज्याची योग्यता नाही त्याला सुद्धा याने सर्वस्व दिले आहे. त्याच्या मस्तकावरून सतत पाणी वाहत असते. प्रतिदिन क्रोधाने संतप्त होतो. याने तिसऱ्या नेत्री अग्नीला धारण केले आहे. ते पाहून असे वाटते की हा आता सर्व त्रिभुवन जाळतो की काय. दैत्यांना वरदान देऊन यानेच त्यांना माजवले आहे. याला लहान मोठे वाहन पशु यातील फरक सुद्धा कळत नाही. एकदा प्रजापती दक्ष शिवनिंदा करण्याच्या उद्देशाने कैलास पर्वतावर गेला होता. तेव्हा भगवान शिवांनी त्याला अभ्युत्थान दिले नाही. त्यामुळे तो दुःखाने क्रोधित झाला. असा तो दक्ष भगवान शिवांची सदैव निंदा करीत राहत. यज्ञात पूजन करीत नसे. त्याच्या आयुष्याची सीमा संपत आली असावी म्हणूनच त्याला ही दुर्बुद्धी झाली होती. जो पतित शिवभजन करीत नाही त्याच्यावर असंख्य विघ्ने कोसळतात. ज्याला उमानात आवडत नाहीत त्याचे याग जप तप दान सर्व व्यर्थ आहे. जो त्या परमदयाळू भगवान शिवांची निंदा करतो तो अत्यंत निर्दय दुर्जन अधम नीच असा तो मनुष्यरूपी चांडाळ आहे. त्याचा केव्हाही कोणालाही विटाळ होऊ नये. असो, कैलासावर भगवान शिवांची अर्धांगिनी दक्षकन्या दाक्षायणी ही पित्याकडून यज्ञाचे आमंत्रण येईल यासाठी वाट पाहत बसली होती. तेव्हा ती अपर्णा त्रिनेत्र शिवांना म्हणाली, पितृसदनी मोठा याग मांडला आहे, पण त्यात मला आमंत्रित केले नाही. पिताश्रींनी सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रण दिले. मग असे कोणते कारण होते की ते मला आमंत्रण द्यायला विसरले? त्यामुळे मी स्वतःच आता तेथे जाते आहे. यावर भाललोचन मृडानीला म्हणाले, हे मृगलोचने गौरी पद्मजनक सहोदरी लावण्यामृत सरिते, तू अजिबातच तेथे जाऊ नयेस. तुझा पिता कुटील निंदक आहे. तो अधम दुर्जन माझा द्वेष करतो. तू जर तेथे गेलीस तर तो तुझा तात्काळ अपमान करेल. ज्याच्या अंतर्मनात प्रेम नाही त्याचे कल्पांतरीही तोंड पाहू नये. अशा प्रकारे शिव अंबिकेला समजावून सांगत असताना अचानक देवऋषी नारद तेथे आले. मग भवानी म्हणाली, पित्याच्या घरी जाण्यासाठी कशाला कसला मानपान पाहण्याची गरज आहे. असे बोलून दाक्षायणी नंदीवर आरूढ झाली आणि पित्याच्या घरी चालली. तिने अनेक भूतगणांना सोबत घेतले आणि मनोवेगाने ती दक्षाच्या घरी येऊन पोहोचली. तिला तेथे दिसले की सर्व ऋषीगण देवगण यांच्या उपस्थितीने तेथील यज्ञासाठी सजवलेला मंडप पूर्णपणे भरून गेला आहे. अतिशय सन्मानपूर्वक सर्व देवांना त्यांच्या पूजनीय स्थानावर बसवले गेले होते. फक्त एक सदाशिवाला वगळून बाकी सर्व ऋषी व देवांचे पूजन केले होते. ज्याप्रमाणे चंद्र सर्व नक्षत्र समूहात दिसतो त्याचप्रमाणे प्रजापती दक्ष सर्व ऋषी व देवांच्या समूहात मध्यभागी विराजमान झाला होता. तो अभक्त आणि अत्यंत शिवद्वेष करणारा दक्ष यज्ञकुंडात आहुती टाकीत तेथे बसला होता. त्यावेळी भवानी तेथे येऊन पोहोचली. तिला पाहून सर्व देव आनंदून गेले. परंतु दक्षाचे डोळे धुराने भरले होते. त्याने कन्येकडे पाहिले सुद्धा नाही. भवानी नंदीवरून खाली उतरली आणि ती चालत थेट पित्याजवळ आली. ती येत आहे असे लक्षात येऊन दक्षाने मान वळवली आणि तो भूमीवर ठेवलेल्या ग्रंथाकडे पाहू लागला. ती गुणवान जगन्माता पित्याकडे न्याहाळून पाहत होती.
मग ती पित्याला म्हणाली, पिताश्री, तुमचे डोळे धुराने भरून गेल्याने की काय म्हणूनच तुम्ही माझ्याकडे पाहू शकत नसाल. माझ्या सर्व बहिणींना या यज्ञ समारंभात आमंत्रण देऊन तुम्ही सर्वांचा अधिक मानसन्मान केलात. असे म्हणत ती आता तिच्या आईकडे पाहू लागली, तर ती सुद्धा तिच्याकडे पाहण्याचे टाळत होती. तिला तेथे आलेले पाहून मनातल्या मनात दक्ष विचार करू लागला, हिला येथे कोणी बोलावले आहे? ही माझी कन्या आणि जावई यांचे मुख पाहायला पण मला आवडत नाही. ती आदी माया प्रणवरूपिणी जी अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी आहे, तिचा असा अपमान होत असलेला पाहून सर्व देव घाबरून गेले. ते एकमेकांशी कुजबुजत बोलू लागले. बहुतेक हा दक्ष पूर्णपणे विसरून गेला आहे की ही फक्त त्याची कन्या नाही, तर ही आदिशक्ती आहे आणि जर ती क्रोधित झाली तर एका क्षणात सर्व ब्रह्मांड भस्म करून टाकू शकते. माता पित्याकडून असा अपमान झालेला पाहून उमा क्रोधाने अत्यंत संतप्त झाली आणि वीज पृथ्वीवर कोसळावी तशी तिने अचानक तेथील यज्ञकुंडात उडी घातली. तोच सर्व पृथ्वी डळमळू लागली. भोगींद्र भयभीत झाले. वैकुंठ लोक, कैलास लोक डळमळू लागले. सर्व ब्रह्मांडामध्ये एकच हाक झाली. यमराज सुद्धा भयभीत होऊन म्हणू लागले की आता संपूर्ण सृष्टी बुडून जाईल. तो समाचार घेऊन सर्व शिवगण धावतच भगवान शिवांजवळ आले आणि दक्षगृही जे काही घडले ते सर्व शिवांसमोर त्यांनी कथन केले. सर्व कथन ऐकताच उमाकांत अत्यंत व्याकुळ झाले. सर्व सृष्टीचा अंत व्हावा त्याप्रमाणे जोरात हाक देऊन त्यांनी आवेशाने स्वतःच्या जटा पृथ्वीवर आपटल्या. तोच अचानक त्यातून प्रलय रुद्र वीरभद्र प्रकट झाले. वीरभद्रांना पाहून असे वाटत होते जणू प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र हे एकत्र होऊन तेथे प्रकट झाले आहेत. असे वाटत होते जणू त्यांच्या तेजामध्ये चंद्र सूर्य सुद्धा बुचकळ्या देत आहेत. आकाशात असा एक झटका बसला की त्याने नक्षत्रांचा सडा पडला. संपूर्ण पृथ्वी बुडून गेली. 14 लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दक्षाच्या घरात बलाहक रक्तवर्षाव करू लागला. अचानक पृथ्वीवर असा अंधार पडल्याने दिवसाच दिवाभीत इकडे तिकडे उडू लागले. तेव्हा दक्षाच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली. इकडे वीरभद्र शिवस्तवन करून दक्षगृही जाण्यास निघाले. त्यांनी 21 पद्मदल सोबत घेतले आणि ते मनोवेगाने तेथे येऊन पोहोचले. पाठीमागून 60 कोटी गणांना सोबत घेऊन अपर्णा जीवन सुद्धा तेथे येऊन पोहोचले. पुढे शिवपुत्र धावले व त्यांनी दक्ष यज्ञाची ख्याती केली. असंभव वारणचक्र आले. मग त्यावर एकटा पिसाळलेला हत्ती धावून आला. मग असीम वायुमंडल पाहून विनायकाने धाव घेतली. वीरभद्राला तेथे आलेले पाहून सर्व देव भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागले. वीरभद्राने इंद्राला आणि इतरांना म्हटले, आता मी तुमचे येथेच तुकडे तुकडे करून टाकेन. हे इंद्र, अग्नी, सूर्य, चंद्र, कुबेर, वरुण, वायू, निरिती, यम, शेष हे देवतागण आणि दानव, अरे सर्व चतुरांनो, येथे माझ्या समोर तर या. मी तुम्हाला सर्वांना हे योगदान देईन की तुम्ही सर्व आता माझ्या या वरदानाचा आस्वाद घेऊन तृप्त होताल. हे सर्व पाहून ऋत्विज सुद्धा तेथून पळून गेले. सर्व त्रिलोकात एकच आकांत झाला. पवित्र प्रलयाग्नी पेटल्याने सर्व ब्रह्मांडाचा गोळा दुमदुमून गेला. इंद्र वगैरे देव भयाने कापू लागले. काहींनी भयभीत होऊन जागेवरच मलमूत्र विसर्जित केले. त्यांची धोतरे गळून पडली. रोहिणीपती कोंबड्याचे रूप घेऊन तेथून पळून गेले. यमदेवांनी बकऱ्याच्या वेशात स्वतःचे स्वरूप झाकले आणि तेथून पळून गेले. नैऋत्यपतीने कावळ्याचे रूप धरले. रसनायकाने सशाचे रूप धारण केले. अर्काने कबुतराचे रूप धारण केले. वृत्रारीने शुकाचे रूप धारण केले. अशा प्रकारे भयभीत होत सर्वांनी वेगवेगळी रूपे धारण करून तेथून त्वरित पलायन केले. वेगवेगळ्या पक्षांची रूपे घेऊन नवग्रहांनी सुद्धा तेथून त्वरित पलायन केले. जणू अचानक पृथ्वीवर वीज कोसळावी त्याच प्रकारे अचानक महावीर शिवसुत वीरभद्र हे प्रजापती दक्षावर धावून आले. वीरभद्र हे 6 बाहू असलेले तेजस्वी वीर आहेत. त्यांच्या हातातील तलवार विजेप्रमाणे चमकत होत. त्यांच्या हातांमध्ये खेटक, धनुष्यबाण, त्रिशूळ, डमरू अशी अनेक आयुधे शोभून दिसत होती. ते सशस्त्र प्रकटले होते. त्यांनी पुषाचे दात पाडले, भगदेवाचे नेत्र फोडले, ऋत्विजांच्या दाढी मिशा उपटून काढल्या आणि त्यांना पायाने लाथ मारून आपटले. अनेकांचे पाय मोडले. वीरभद्राच्या नुसत्या दर्शनानेच कित्येकांचे प्राण गेले. पाठीमागून श्री शंकर तेथे आले. त्यांनी सर्व दक्ष सेनेचा संहार केला. यज्ञकुंड, मंडप सगळ्याचाच विध्वंस करून त्याला भस्म करून टाकले. विरूपाक्षाला पाहून दक्ष अत्यंत भयभीत झाला. ब्रह्मदेव आणि इंद्रदेव तेथून आधीच पळाले होते. मग वीरभद्र दक्षाला म्हणाले, शतमूर्ख दक्षा, तू विरूपाक्षाची निंदा कशी काय केलीस? शिवद्वेष केल्याबद्दल तुला मी आता मोठी शिक्षा देणार आहे. असे बोलून त्या महावीराने त्यांची विजेप्रमाणे चमकणारी तलवार वर उचलली आणि क्षणात दक्षाचे डोके धडापासून वेगळे केले. त्याबरोबर सगळीकडे मोठा प्रलय निर्माण झाला. दक्षशिर आकाशात उसळले आणि खाली पडताच वीरभद्राने ते पायाखाली रगडले. मग त्यावेळी उमापतींजवळ चहूबाजूंनी सर्व देव एकवटून आले. सर्व देवांसोबत ब्रह्मदेव उमावल्लभाचे स्तवन करीत म्हणू लागले, हे वृषभध्वजा, कृपा करून दक्षाला पुन्हा जिवंत करा. त्यांचे असे सर्व स्तवन ऐकून कर्पूर गौर शांत झाले
आणि म्हणाले, दक्षाचे डोके पुन्हा त्याच्या धडाला लावावे. यावर वीरभद्र म्हणाले, ते मी पायाखाली रगडून नष्ट केल्याने आता ते पुन्हा निर्माण होऊ शकणार नाही. जो दुराचारी शिवद्वेष करेल त्याचा मी असाच संहार करेन. जो अपवित्र शिवनाम घेणार नाही त्याची जिव्हा मी वेगळी करून टाकेन. जो शिवार्चन करणार नाही त्याचे हातपाय वेगळे करेन. जो शिवस्थान पाहणार नाही त्याचे मी डोळे फोडून टाकेन. जे अपवित्र, दुर्जन, विष्णू थोर, शिव लहान असे बोलून हरिहरामध्ये भेद करतील त्यांचा मी विनाश करेन. म्हणूनच मी दक्षशिर नष्ट केले आहे. असे असल्यावर विधी, हरिहर ते तरी आता काय करू शकत होते. मग त्यांनी त्वरित जाऊन एका बकऱ्याचे शिर आणले व ते दक्षाच्या धडावर लावले आणि दक्षाला पुन्हा जिवंत केले. यानंतर विरूपाक्ष तीर्थाटनाला निघून गेले. 12 वर्षे ते अनेक वन उपवन यांमध्ये फिरत राहिले. महास्मशान ज्यांना आनंदवनाप्रमाणे वाटते असे ते श्री शंकर मग स्मशानातच येऊन राहिले. 1000 वर्षे ते तेथे तप करण्यासाठी बसले. पुढे हिमालयाच्या पोटी त्रिपुर सुंदरीचा जन्म झाला. हिमालय पर्वताच्या पत्नीचे नाव मेनका असे होते. प्रथम तिला पुत्र झाला. त्याचे नाव मैनाक पर्वत असे ठेवले. मग तिच्या पोटी कन्या पार्वतीने म्हणजेच आदी माया जगदंबेने अवतार घेतला. पार्वती हिमालय पर्वतावर बसून नियमितपणे शिवाराधना करीत असे. संपूर्ण ब्रह्मांड मंडपात तिच्यासारखी स्वरूपवान दुसरी स्त्री होणार नाही. तिचे स्वरूप पाहण्याकरिता देव ब्राह्मण मिळून येत. तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्यास 1000 मुखे पण कमी पडतील. हरिण, मासा, कमळ, खंजन पक्षी यांना तिच्या नेत्रांवरून ओवाळून टाकावे असे तिचे सुंदर नेत्र होते. अष्टनायिकांच्या सौंदर्याची तुलना तिच्या पायाच्या अंगठ्यांसोबत पण होऊ शकत नव्हती. तिचे आकर्ण डोळे, निर्मळ मुख पाहून चंद्रमा सुद्धा लाजून जात. ती अत्यंत सुकुमार, तेजस्वी, घनश्याम वर्णीय असलेली होती. तिला पाहून असा भास होत होता जणू इंद्रनीळ गाळून तिच्यामध्ये ओतले आहे. तिच्या दातांचे तेज पृथ्वीवर पडत तेव्हा दगडांचे सुद्धा मोठ्या रत्नांमध्ये रूपांतर होत. ती आदी माया प्रणवरूपिणी जगदंबा आता हिमनगनंदिनी झाली होती, जी वेद पुराणांमध्ये वंद्य आहे. तसेच ती अनंत शक्तींची स्वामिनी आहे. कोट्यानुकोटी मीनकेतन तिच्या नखांवरून सांडावेत. तिच्या अंगाचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वर जात असे. ती जेव्हा बोले तेव्हा सदनात सर्वत्र प्रकाश पडत. ती सहज जरी बोलली तरी पृथ्वीवर रत्नराशी पसरल्या जात. तिच्या पायांच्या मुद्रा जेथे जेथे उमटत तेथे तेथे दिव्य कमळे उमलत. तिच्या सुवासाचा वेध घेऊन वसंत ऋतू येत आणि भोवती गडबडा लोळत. जणू अद्भुत सुवर्णलता कैलासावरून उतरली होती. त्रिपुरारी शिव नंदी समवेत हिमालय पर्वतावर तप करण्याकरिता आले होते. तोच शिवदर्शन घेण्याकरिता हिमनग तेथे त्वरित आले. त्यांनी शिवांसमोर लोटांगण घालून त्यांचे खूप स्तवन केले. मग पार्वती तेथे येऊन भगवान शिवांचे भजन करू लागली. तिच्या 60,000 लावण्यवती सख्यांना सोबत घेऊन ती तेथे नित्यनियमाने येत व ती गजास्य जननी भगवान शिवांची सेवा करत. सुरभी पुत्र तेथील द्वाराचे रक्षण करत. पंचवदन शिव सदा ध्यानस्थ असत. भगवान शिवांनी त्यांचे पंचदश नयन बंद केले होते व ते त्या स्वरूपात लीन झाले होते. तोच एकीकडे तारकासुराचे तिन्ही पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन हे सुद्धा घोर तप करत उमारमण शिव यांचे अर्चन करीत होते. त्या तिघांनी त्रिनयन शिवांना पूजनात 1000 कमळपुष्पे अर्पण करण्याचे ठरवले. मग पूजन करीत असताना त्यात त्यांना एक कमळपुष्प कमी पडले. तर त्या तिघांनी स्वतःची नेत्रकमळे काढून ती भगवान शिवांना अर्पण करीत शिवार्चन केले. मग पुन्हा एक पुष्प कमी वाटले म्हणून त्यांनी स्वतःची शिरकमळे शिवांना अर्पण केली. त्यांची भक्ती आणि त्याग पाहून त्रिनेत्र शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्या तिघा तारकापुत्रांना त्यांनी पुन्हा जिवंत केले. त्या तिघांवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना अपेक्षित असलेला वर प्रदान केला. त्यामुळे ते तिघे तारकापुत्र त्रिभुवनात अटळ झाले. मग ब्रह्मदेवांनी सुद्धा त्यांच्यावर प्रसन्न होऊन अंतरिक्षात गमन करणारी त्रिपुरे दिली आणि त्यांना वर दिला की अनेक दिव्य सहस्त्र वर्षांमध्ये क्वचितच एखादा जन्म घेईल व तो श्रेष्ठ धनुर्धर असेल. तो त्याच्या दिव्य बाणाने तुमच्या सहित समस्त त्रिपुरांचा विनाश करेल. असा वर मिळताच ऊत मात करीत त्या तिघा असुरांनी संपूर्ण त्रिभुवन त्रासवून टाकले. देवांना त्यांची स्वस्थाने सोडायला भाग पाडले. अनेक पापे करून धरणीला पीडा दिली. त्यांचा असा अनाचार पाहून सर्व देवगण ऋषीगण एकत्र येत वैकुंठपती श्री विष्णूंना शरण आले. मग गरुडध्वज म्हणजे श्री हरी विष्णू हे सर्वांना सोबत घेऊन भगवान शिवांजवळ आले. त्या सर्वांनी मिळून शिवांचे अद्भुत असे स्तवन केले. ते स्तवन ऐकून पंचवदन शिव समाधान पावले आणि ते त्यांना म्हणाले, मी तुम्हा सर्वांवर अत्यंत प्रसन्न झालो आहे. त्यामुळे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते वरदान मागा. तेव्हा सर्व देव शिवांस म्हणाले, त्रिपुराने सर्वांना खूप पीडले आहे. सर्व देव ऋषी यांना त्यांच्या पदांवरून हटवले गेले आहे. हे ऐकून शिव त्यांना म्हणाले, त्रिपुरांना नष्ट करण्यासाठी एक रथ लागणार आहे. त्यावर सर्व देव म्हणाले,
आम्ही सर्व मिळून एका दिव्य रथाची निर्मिती करतो आणि मग तो सजवून तुम्हाला देतो. त्यानंतर सर्व देवांनी पृथ्वीचा रथ करून त्यावरील चक्रावर चंद्र सूर्य निश्चित केले. मंदार पर्वत त्या रथाचा चक्र झाला. 4 पुरुषार्थ त्यावरील खांब झाले. 4 वेद त्या रथाचे शक्तिशाली घोडे झाले. विधी म्हणजेच ब्रह्मदेव हे त्वरित त्या रथाचे सारथी झाले. त्याला शास्त्रांचे वागदोर लावले. सर्व पुराणे त्या रथाचे तटबंदी झाले. उपपुराणे हे अनेक खिळे झाले व रथाला जोडले. कनकाद्री त्यावर धनुष्य झाले, तर भोगींद्र त्या धनुष्याची दोरी झाले. वैकुंठाचा सुकुमार त्या धनुष्याचे तेजस्वी बाण झाले. मग उमानाथ त्या दिव्य रथावर आरूढ झाले. तर तसा तो रथ रसातळात जाऊ लागला. मग कोणासही तो तेथून बाहेर काढता येईना. मग नंदीने त्या रथाला आपल्या शिंगावर उचलून रसातळातून बाहेर काढले. मग भगवान शिवांनी एक पाय रथावर आणि दुसरा पाय नंदीवर ठेवून त्रिपुर सेनेसोबत असीम युद्ध केले आणि त्याच्या सेनेचा विनाश केला. परंतु त्या दैत्यांवर अमृत शिंपडताच ते सर्व दैत्य पुन्हा नव्याने जिवंत होत होते. मग शिवांनी मेघास्त्र सोडले व सर्व अमृतकुंडे पाण्यात बुडवून टाकली. मृडानीपती शिव हे त्यांना लक्ष्य करीत होते. तेव्हा ते त्रिपुर अंतराळात भ्रमित करीत होते. अनेक दिव्य सहस्र वर्षे उलटून गेली, परंतु ते त्रिपुर हाती लागत नव्हते. शिवांच्या अंगातून आता घामाचा पूर वाहू लागला होता. तीच ती पुढे महान भीमरथ गंगा झाली. डोळ्यातील अश्रू जेथे पडले तेथे रुद्राक्ष निर्माण झाले. दैत्य स्त्रिया या थोर पतिव्रता असल्याने असुरांना अपार जय प्राप्त होत होता. मग श्रीकराने वेदबाह्य चारवाक शास्त्र प्रकट केले आणि दैत्य स्त्रियांकडून व्याभिचार कर्मे करवली व त्यांचा पतिव्रता धर्म मोडविला. त्यामुळे दैत्यांचे अकल्याण झाले. तोच इकडे शिवांनी लक्ष साधून धनुष्यावर विष्णुबाण रोखला. पाशुपतास्त्र स्थापले. तोच सहस्त्र सूर्य उगवल्याप्रमाणे ते अस्त्र दैत्यांवर चालून गेले की जणू विश्वाचा विनाश करण्यास काळदंड उभारला होता. की प्रलयाच्या अग्नीची शिखा, की यमराजाची तेजस्वी जिव्हा, की प्रळयकाल मेघातील मुख्य वीज निवडली असावी, की सप्तकोटी मंत्रतेज त्या अस्त्राच्या ठाई एकवटले होते. देवांसहित सर्व दैत्य हृदयात भयभीत होऊन बोलू लागले की आता कल्पांत आला आहे असे वाटते आहे. भगवान शिवाने न्याससहित मंत्राचा जप करून ते दिव्यास्त्र सोडून दिले. तेव्हा नवखंड धरणी आणि आकाश दोघेही तडाडले. सहस्त्र विजा कडाडाव्यात तशी ती अस्त्रशक्ती धावून गेली. ते पाहून सरितापती भयाने व्यापून गेले. दिग्गज अंग टाकू पाहत होते. सर्व देव त्यांची विमाने पळवित होते. असुर पर्वतांवरील अंधाऱ्या जागेत लपून बसत होते. काही मूर्छा येऊन पडत होते, तर काही उठून धावत होते. क्षण न लागताच त्या अस्त्राने सर्व त्रिपुरे जाळून टाकली. त्यातच शिवांच्या तिसऱ्या नेत्रातील प्रलयाग्नी त्याला आणखीन सहाय्यभूत ठरला. 3 ग्राम त्याच्या सेनेसहित व त्रिपुरांसहित भस्म झाली. मग शिवस्तवन करीत सर्व देवांनी भगवान शिवांचे प्रेमाने चरण धरले. यावर त्रिपुरपिता तारकासुराने सगळीकडे मोठा प्रलय मांडला. त्याने समस्त देवांना पळवले. चंद्र सूर्याला धरून नेले. भागीरथी गंगा आदी पवित्र नद्यांना तारकासुराने बंदी केले. समस्त देवांगनांना दासी करून ठेवले. मग ब्रह्मा, विष्णू आणि इंद्रदेव यांनी एकांतात विचार केला की शिव व उमा यांना एकत्र आणावे. मग त्यांना जो पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करेल. त्यासाठी त्यांनी पंचशराला म्हणजेच कामदेवास बोलावले आणि त्याला सांगितले की त्वरित जा आणि शिव पार्वती यांचे ऐक्य घडवून आण. व्योमकेश म्हणजेच शिव हे हिमाचलात तप करीत आहेत, तरी हे मन्मथा तू त्यांच्यावर भुरळ पाड. त्यानंतर रतीसहित कुसुमेश भगवान शिवांजवळ आला. पार्वतीच्या स्वरूपात रतीने प्रवेश केला. तेव्हा सर्व वनात वसंताचा शृंगार पसरला. भगवान शिवांच्या मनामध्ये शफरी ध्वजाने प्रवेश केला. तेथे अनेक पाखरे मंजूळ गजबज करू लागली. त्यामुळे शिवध्यान भंग होत होते. त्या पक्ष्यांना तेथून दूर नेण्यासाठी नंदिकेश्वर त्या पक्ष्यांच्या पाठी दूर निघून गेले होते. तोच पार्वती कामातूर होऊन मन्मथाच्या पाठीशी उभी होती. तेव्हा भगवान शिवांनी त्यांचे डोळे उघडले तर पुढे मीनकेतन म्हणजेच कामदेव उभा असलेला त्यांना दिसला. ते क्रोधित होत त्याला म्हणाले, माझ्या तपामध्ये तू विघ्न आणले आहेस. असे बोलून त्यांनी क्रोधित होऊन त्यांच्या कपाळावर असलेला नेत्र उघडला. त्यातून प्रलयाग्नी बाहेर निघाला आणि त्याने कुसुमशराला क्षणात भस्म केले. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता. शिवदूत, भूतगण हे सर्व एकमेकांना जोरजोरात हाक देऊन स्मरगृह शब्द उच्चारत नाना प्रकाराने उपहास म्हणजेच हसू लागले. तेव्हापासून भगवान शिवांची आज्ञा आहे की फाल्गुन महिन्यात हुताशिनी करून जे हे व्रत पूर्ण करणार नाही त्याला अवदसेची बाधा होईल. अशा प्रकारे पंचशराचा संहार करून कर्पूर गौर तात्काळ कैलास भुवनात परत गेली. पतीला भस्म केल्याने इकडे रती खूप शोक करू लागली. मग तिला समजावत निर्जरनाथ म्हणाले, शोक करू नकोस. मी जेव्हा कृष्णावतार घेईन तेव्हा तुझा कांत रुक्मिणीच्या पोटी जन्म घेईल. पूर्वी कमलासनाने कन्येस भोगल्यामुळे कंदर्पास म्हणजेच कामदेवाला शाप दिला होता की तू शिवदृष्टीने भस्म होशील. असो,
इकडे हिमनग कुमारी पार्वती भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी तप करू लागली. तर हिमनग कन्या पार्वती सोबत विवाह करावा यासाठी सप्तऋषी त्रिपुरारी शिवांची प्रार्थना करू लागले. पार्वती ज्या वनात तप करीत होती तेथे शिव बटुवेश धारण करून गेले. गायनाचे निमित्त करीत ते भवानीला विचारू लागले, तू येथे कशासाठी तप करीत आहेस? मग पार्वती त्यांना म्हणाली, जे कैलासाचे नाथ आहे ते माझे पती व्हावेत म्हणूनच मी येथे तप आचरण करीत आहे. यावर बटू तिला बोलले, तू हिमनगाची राजकुमारी आहेस. शंकर केवळ भिक्षा मागणारा आणि अत्यंत महाक्रोधी आहे. शरीरावर ओले गजचर्म पांघरतो, त्यातच त्याने सर्पाला धारण केले आहे. भूतगणांना सभोवती घेऊन महास्मशानात वस्ती करून असतो. तरी श्री विष्णू हे गुणवान आणि सदैव प्रफुल्लित असतात. तू माझे ऐक, त्यांच्यासोबत विवाह कर. पंचवदन शिव तुझ्यासाठी अजिबातच योग्य वर नाही. असे त्या बटूचे बोलणे ऐकून ती जगन्माता अत्यंत क्रोधायमान झाली आणि त्याला म्हणाली, अरे शिवांची निंदा करणाऱ्या, आताच्या आता इथून परत जा आणि मला पुन्हा तुझे तोंड दाखवू नकोस. तू अत्यंत अधम द्वेषी आहेस. जो दुराचारी शिवनिंदक आहे त्याचा कधीही विटाळ होऊ नये. तुला मी निश्चितच शिक्षा दिली असती, पण तू विप्र आहेस म्हणून केवळ वाचला आहेस. असा दुर्गेचा निर्धार पाहून कर्पूर गौर शिवांनी बटुवेशाचा त्याग केला आणि ते तिच्या समोर प्रकट झाले. पार्वतीने त्यांचा जय जयकार करून त्यांचे चरण धरले व शिव तिला म्हणाले, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. तरी तुला जे हवे तो वर माग. मग अंबिका त्यांना म्हणाली, हे जगदात्म्या, मला तुझ्या अर्धांगी स्थान द्यावे. त्रिपुरारी शिवांनी तिला अवश्य असे म्हणून वर प्रदान केला व ते कैलासावर परतले. इकडे जगदंबा पार्वती सुद्धा त्वरित पितृसदनी परतली. मग भगवान शिवांनी सप्तऋषींना हिमालयाकडे पाठवले. हिमनगाने त्या सर्वांचे आदराने षोडोपचार पूजन केले. अरुंधतीने येऊन भवानीला नीट न्याहाळून पाहिले आणि ती म्हणाली, शिव आणि भवानी हे निश्चितच उभयत आहेत. मग मन्मथ संवत्सर चैत्र महिन्यात शुद्ध अष्टमीला त्यांचे लग्न निश्चित करून सप्तऋषी स्वस्थानी परत गेले. इकडे ब्रह्मा, इंद्र आदी देव इच्छा करीत होते की कधी एकदाचे शिवगौरीचे लग्न होईल आणि त्यांचा पुत्र तारकासुराचा प्राण घेईल. इकडे नंदीला पाठवून शिवांनी सर्व देवांना बोलाविणे पाठवले. त्रिदशांचे पाळे घेऊन पाकशासन हजर झाले. श्री लक्ष्मी समवेत श्री विष्णू, सावित्री समवेत ब्रह्मा तेथे आले. 88,000 ऋषीश्वर हे त्यांच्या शिष्यांसहित तेथे येण्यास निघाले. सिद्ध, चारण, गुह्यक, पितृगण, मरुद्गण, वसुअष्टक, एकादश रुद्र, द्वादशार्क, यक्षनायक असे सर्व मिळून तेथे आले. आपापल्या वाहनांवर बसून नवग्रह, अष्टनायिका, किन्नर, गंधर्व असे सर्व तेथे आले. या सर्वांना सोबत घेऊन श्री शंकर हिमालयात आले. नागेंद्राने सर्व जनतेला दैदिप्यमान सुवर्ण सदने दिली. भगवान शिवांचे स्वरूप पाहताच सर्व वऱ्हाडी विस्मित झाले. त्यातील एक वऱ्हाडी म्हणाला, हा अत्यंत वृद्ध अनादी पुराण पुरुष आहे. हा केवळ निर्गुण आहे आणि नवरी अति सगुण स्वरूप आहे. असो, देवतांची प्रतिष्ठा करून हिमाद्री तेथे आला. सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सर्व साहित्य ब्रह्मदेव स्वतः तयार करीत होते. नवनिधी, अष्टमहासिद्धी या स्वतः जेथे रावत होत्या तेथे कशाचीच कमतरता नव्हती. असो, नवरदेवाला मिरवीत मंडपात आणले गेले. हिमालय पर्वत, मधुपर्क आदी सर्व पूजाविधी करीत होते. लग्न घटिका जवळ आली तशी सर्व साजशृंगार केलेल्या कन्या पार्वतीला हिमालय बाहेर घेऊन आले व तिला पटाआड उभे केले. दीनपती लग्नघटिका पाहत होते. बृहस्पती मंगळाष्टके म्हणत होते. ओम पुण्याह निश्चिती असे ब्रह्मदेव म्हणत होते. असो, दोघांचे पाणीग्रहण यथाविधी संपन्न झाले. मग शिवशक्ती हे दोघे होमाला प्रदक्षिणा करीत होते. तेथे एवढे याज्ञिक होते, परंतु नवरीला कोणीही पाहिले नव्हते. परंतु प्रदक्षिणा करीत असताना ब्रह्मदेवांनी तिच्या पायाचे नख पाहिले. तेव्हा त्यांच्या मनात कामभावना व्यापली आणि त्यांचे रेत भूमीवर पडले. तेव्हा त्यांनी ते पायाने जमिनीवर रगडले तर एका क्षणात तेथे 60,000 बालकिल्य म्हणजेच अंगठाच्या आकाराचे ऋषी जन्मले. असा सर्व प्रकार पाहून मदनांतक शिव अत्यंत कोपिष्ट झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाचे 5वे शिर रागाने कापून टाकले. तेव्हा तेथे एकच गोंधळ निर्माण झाला. मग वैकुंठपती श्री विष्णू यांनी सर्वांना शांत केले. तेव्हापासून ब्रह्मदेवांचे नाव चतुर्वक्र असे झाले. असो, 4 दिवस यथाविधी सर्व सोहळे पार पडले. हिमालयाने वस्त्र अलंकार देऊन सर्व देवांचा गौरव केला. मग देवी पार्वती सोबत घेऊन शूलपाणी कैलास पर्वतावर आले. मग सर्व देव एकत्र येऊन विश्वनाथ शिवांसमोर प्रार्थना करू लागले. ते म्हणाले, हे उमापती, संपूर्ण विश्वाची उत्पत्ती खुंटली आहे, त्यामुळे आपण मन्मथाला पुन्हा जिवंत करावे. मग त्यांनी मीनध्वज म्हणजेच कामदेवाला देहरहित असे जिवंत केले. अंधक पुत्र तारकासुराने सर्व देवांच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यामुळे भगवान शिव आणि देवी पार्वती यांना पुत्र होण्याची सर्व देव आतुरतेने वाट पाहत होते. 4 युगांपर्यंत शिव उमा एकांती रमले होते, परंतु रेतपात नाही, त्यामुळे त्यांना पुत्रही होऊ शकत नव्हता. तर इकडे तारकासुराने आकांत केला होता.
सर्व स्वर्ग जाळून टाकला, देवस्त्रियांना धरून नेले आणि त्यांना दासी केले. मग सर्व देव भगवान शिवांना शरण गेले. तेव्हा शिव पार्वती हे एकांतवासात होते. सर्व देवगण ऋषीगण त्यांची बाहेर वाट बघत बसले होते, परंतु त्यातील कोणालाच आत प्रवेश नव्हता. मग अग्निदेव हे शिवांच्या तृतीय नेत्रांमध्ये राहतात, त्यामुळे मित्र म्हणून सर्वांनी अग्निदेवाला आत पाठवले. तेव्हा अग्नीने संन्यासी वेश धारण केला. अग्निदेव आत जाऊन जोरजोरात हाका मारून त्यांना भिक्षेची मागणी करू लागले. तेव्हा शिवांनी पार्वतीस आदेश दिला, जा, हे माझे रेत भिक्षा स्वरूपात त्या अतिथीस दे. मग अंबिकेने शिवांच्या आज्ञेनुसार संन्यासी रूपी अग्निदेवाला भिक्षा दिली. ती भिक्षा तात्काळ अग्निदेवांनी प्राशन केली. तोच अग्निदेव गरोदर झाले आणि ते अतिशय लज्जित होऊन भीषण जंगलात हिंडू लागले. असेच फिरत असताना अग्निदेवाला तेथे अत्यंत सुंदर अशा 6 कृत्तिका ऋषीपत्नी दिसल्या. त्या 6ही जणी नुकतेच गंगेमध्ये स्नान करून काठावर ऊन घेत बसल्या होत्या. तेव्हा अग्नीने स्वतःमधून गर्भ काढून त्या 6ही जणींच्या पोटात घातला. त्या 6ही जणी एकदम गर्भिणी झाल्या. त्या सगळ्याचे त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले आणि मग त्या 6ही जणींनी लज्जेने तो गर्भ बाहेर काढला. तर त्या 6हींचे रक्त एक होत तो गर्भ एक झाला आणि त्यातून दिव्य शरीर निर्माण झाले. त्याला 6 मुखे आणि 12 हात होते. कार्तिक मासी कृत्तिका योगी महायोगी कुमार जन्माला आला होता. त्याचे वाहन मयूर होते. त्याने सर्वांगावर भस्म धारण केले होते. तो भगवान शिवांचा उपासक होता. भगवान शिवांनी आपल्या पुत्रास ओळखले व त्याला अपर्णेजवळ आणून दिले. 7 वर्षे मृडानी म्हणजेच पार्वतीने त्याचे लालन पालन केले. मग अग्निदेवांनी सर्व देवांना सांगितले, शिवांना स्कंदपुत्र झाला आहे. असे समजताच सर्व देव तारकासुरावर चाल करून गेले. 72 अक्षौहिणी ज्याचे सैन्य होते अशा तारकासुराचे नगर सुधापानी यांनी वेढले. त्याच क्षणी सैन्यासोबत तारकासुर बाहेर पडला. इंद्रदेव शिवपुत्र स्वामी कार्तिकेयांपाशी गेले आणि त्यांना सेनापतीचे पद दिले. कुमार कार्तिकेयांना दिव्य रथावर बसवून त्यांचा अभिषेक केला. इकडे तारकासुर आणि सुधापानी यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. दैत्यांनी सर्व देवांना त्रासून सोडले. त्यामुळे सर्व देव धावत कुमार कार्तिकेयांकडे आले आणि स्कंदापुढे हात जोडून सर्व देव त्यांचे अनेक परीने स्तवन करू लागले. देवांकडून सर्व वृत्तांत जाणून घेतल्यानंतर कुमाराने विशाल रूप धारण केले. तोच शिवकुमार कार्तिकेयाला लक्ष्य करून तारकासुराने त्यांच्यावर धाव घेतली. 33 कोटी देव स्वामी कार्तिकेयाच्या पाठीशी उभे होते. तारकासुराच्या अंगात 10,000 हत्तींचे अपार बळ होते. असेच अनेक वर्षे तारकासुर त्यांच्यावर घनघोर बाणांचा वर्षाव करीत राहिला. ते पाहून सर्व देव स्वामी कार्तिकेयांच्या पाठीशी जाऊन लपले. पाकशासनाला लक्ष्य करत तारकासुराने त्याच्यावर शक्ती अस्त्र सोडले. ते शक्ती अस्त्र विजेपेक्षा चपळ होऊन मनोवेगाने निघाले. तेव्हा इंद्रदेव भयभीत होऊन हात जोडून हरिस्मरण करू लागले. हे इंदिरा मानसरंजन श्री विष्णू, तुम्हीच या आता आणि या शक्ती अस्त्राचे निवारण करा. तोच वैकुंठातून श्रीहरीने योगमायेला पाठवले. योगमायेने त्या शक्ती अस्त्राला परतवून लावून एकीकडे पाडले. हे पाहून तारकासुराने अनंत बाणांचे पूर स्वामी कार्तिकेयांवर सोडले. ते सर्व बाण शिवकुमार कार्तिकेयांनी गिळून टाकले. तारकासुराने कुमारावर विविध प्रकारच्या शस्त्र अस्त्रांचा अनिवार्य गतीने मारा केला, परंतु तेही सर्व कुमाराने शास्त्र संख्या वदनाद्वारे अगदी सहजपणे गिळून टाकले. कल्पांत रुद्राप्रमाणे मयूरवाहन कार्तिकेय हे भयानक दिसू लागले. तारकासुराने ब्रह्मास्त्र सोडून दिले तर तेही कुमाराने सहजरित्या गिळून टाकले. अंती जितके काही शस्त्रमंत्र उरले होते ते सर्व त्याने 4ही बाजूंनी सोडून दिले. परंतु प्रळय काळासमान असलेल्या शिवनंदनाने क्षणात त्या सर्वांना सहज गिळून टाकले. मग निशस्त्र तारकासुर रथावरून खाली उतरला आणि शीघ्रगतीने विजेसारखा स्वामी कार्तिकेयांवर धावून आला. त्याला येताना पाहताच षडानन म्हणजेच कुमार कार्तिकेय यमदेवाप्रमाणे हाक देऊन रथावरून खाली उतरले. त्या दोघांमध्ये मल्लयुद्धाचा आरंभ झाला. 7 दिवसांपर्यंत त्या दोघांमध्ये अतिशय अद्भुत युद्ध झाले. कुमाराने तारकासुराला आपटून जर्जर केले. त्याच्या पायाला धरून त्याला चक्राकार फिरवले. मग त्याला पुन्हा धरणीवर आपटले. तसे तारकासुराच्या शरीराचे मातीप्रमाणे चूर्ण झाले. त्याचा प्राण निघून गेला. तसे सर्व देव दुंदुभी वाजवू लागले. सर्व देवी देवता पुष्पवर्षाव करीत कुमार कार्तिकेयांची स्तुती करू लागले. तारकासुराचा वध केला तेव्हा शिवकुमार कार्तिकेय हे 7 वर्षांचे होते. मग देवेंद्रांनी त्यांना सेनापती पद बहाल केले. तसेच देवेंद्रांनी तारकासुराचे सर्व नगर लुटले आणि देवस्त्रियांची सुटका करून सर्व देवांना देखील मुक्त केले. तेव्हा अनेक जयवाद्यांचा घोष होऊ लागला. आई पार्वतीला नमस्कार करून कुमार कार्तिकेय वाराणसीला निघून गेले. परत आल्यावर षडानन कार्तिकेयांचे मौजी बंधन झाले. त्यानंतर ते तीर्थाटनाला गेले आणि तेथे एकांती जाऊन बसले व सुखाने अनुष्ठान करू लागले. काही वर्षांनंतर आई भवानी त्यांना म्हणाली,
षडानना, तू आजपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन केलेस, आता पत्नी करून गृहस्थाश्रमाची सुरुवात कर. यावर षडानन आईला म्हणाले, आई, स्त्रिया कशा असतात हे मला माहीत नाही, तरी तूच आता सांग त्या कशा दिसतात. मग यावर अपर्णा त्याला म्हणाली, सुकुमारा, सर्व स्त्रिया ह्या माझ्याप्रमाणेच आहेत. असे ऐकताच कुमार हसू लागला आणि आईला म्हणाला, जर सर्व स्त्रिया तुझ्याच प्रमाणे आहेत तर तूच का ती होत नाहीस? तुझे कोणतेच बोलणे मी कधीही मोडणार नाही. असे बोलून कुमार अदृश्य होत तेथून पळून गेले. तेवढ्यात जगन्माता त्यांना पकडण्याकरिता त्यांच्या मागे धावली, परंतु कुमार तिच्या हाती लागले नाहीत. देवी पार्वती दुःखाने धरणीवर पडली, जी त्रिभुवनपतीची राणी आहे, जी वेदपुराणी वंदनीय आहे. ती आर्तस्वरात कुमाराला आळवू लागली, अरे कुमारा, मला तुझे मुख एकदा तरी दाखव. तुझी आठवण येऊन माझ्या स्तनाला पाना फुटला आहे. त्याच क्षणी क्रोधाने कुमार वर्मी लागेल अशी शापवाणी बोलला. माझ्या दर्शनाला जी स्त्री येईल ती 7 जन्मे विधवा होईल आणि कार्तिक महिन्यात कृत्तिका योगी जो पुरुष माझे दर्शन घेईल त्याचा जन्म धन्य होईल. तो वेदांमध्ये पारंगत होऊन धनवान होईल. अनामिक असो किंवा मातंग, माझ्या दर्शनाचा लाभ त्यांना समानच मिळेल. सर्व ऋषी कुमार कार्तिकेयांना विनवू लागले, माता भवानी तुमच्या भेटीकरिता तिकडे तळमळत आहे, तरी लवकर वाराणसीला जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे. मग स्वामी कार्तिकेयांनी आनंदवनात जाऊन शिवभवानीची भेट घेऊन त्यांना आनंदी केले. त्या दोघांच्या मनाचे समाधान करून कुमार कार्तिकेय पूर्वस्थळी परतले. अशी ही स्कंद पुराणातील सूरज कथा सूतांनी शौनकादिक ऋषींना सांगितली. या कथेच्या श्रवणाने सर्व विघ्ने क्षणमात्रात जळून जातात. इतके सांगून कथेची सांगता करताना कवी श्रीधर शिवस्तवन करीत म्हणतात, अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा, श्रीधर वरदा, ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा, अनादि सिद्धा, आनंदकंदा, जगद्गुरु शिवा, आपणाच माझा नमस्कार असो. या प्रचंड श्री शिवलीलामृत ग्रंथाचे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील या शिवलीलेचे सर्व सज्जनांनी अखंड वाचन करावे. हा 13वा अध्याय अतिशय गोड होता. आता पुढील 14व्या अध्यायात आपण अशीच सुंदर शिवलीला ऐकूया व त्या श्रवणास तुम्ही सर्व श्रोते सज्जन सादर व्हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.